राणीच्या हाताला लागले म्हणजे आता जेवणाचा प्रॉब्लेम होणार. जेवणाचा प्रॉब्लेम कसा तरी सॉल्व्ह करावा लागेल. अरे कशाला प्रॉब्लेम होईल इंद्रा, तू आहेस ना. राणीला इम्प्रेस करायचा हा बेस्ट चान्स आहे. तू जेवण बनव. काय बनवू शकतो? हे काय ड्रमस्टिक्स? नाही इंद्रा, एवढी हिंमत नको करूस. आय डोंट थिंक आपण तुझ्या हातच्या ड्रमस्टिक्स आवडतील. दुसरा काय ऑप्शन आहे? पोटॅटो आणि पालक. इझी आहे, ते तर बनवू शकतो आपण. वेट अ मिनिट इंद्रा, राणीसाठी जेवण बनवतोस, तिची काहीतरी फेवरेट डिश बनव ना. हा, एवढा चांगला चान्स मिळाला तिला इम्प्रेस करायचा. राणीची फेवरेट डिश बनव या. राणीची फेवरेट डिश काय आहे? पण राणीची फेवरेट डिश माहित नाही यार तुला. तिकडे डाळ आहे. डाळ डाळ हेल्दी आहे, तिच्या हाताला लागलंय, सो डाळ आपण नाही रे इंद्रा, नाही. राणीला ना काहीतरी असं स्पायसी आवडत असेल है ना, झणझणीत असं. पण जर तू डाळ बनवलीस, स्पायसी जरी बनवलीस, आणि जर ती नाही चांगली बनली तर तुझा प्लॅन फसेल वेड्या. तिला काय आवडत असेल? विचार कर, विचार कर. एक काम करूया, सॉर्टेड करूया है ना, जास्त टेन्शन नाही. तिलाच जाऊन विचारू की बाई तुला काय आवडतं आणि तेच बनवून घेऊया. हा, सिंपल. म्हणजे नाही नाही नाही, तू वेड आहेस का तू? तिलाच जाऊन विचारणार की तुला काय आवडतं? मग ते सरप्राईज कसं असेल बरं? तिला कळलं की तू जेवण बनवतोस तर ती तुला बनवूच देणार नाही. नाही, तो प्लॅन नाही चलेगा. काय करू शकतो? राणीची फेवरेट डिश कुठली आहे हे जाणून घेण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत आपल्याकडे? विचार कर, विचार कर. काहीतरी ऑप्शन असेल. हा, सिंपल आहे. तिच्या आई बुवांना फोन कर आणि विचार तुमच्या मुलीला कुठली डिश आवडते. म्हणजे त्यांना पण कळेल ना त्यांचा जावई किती काळजी करतो त्यांच्या मुलीची. अगं बया, इंद्रजी साहेबांचा फोन. आता कसा फोन? आवा आवा, इंद्रजी साहेबांचा फोन आलाय. या की व्हायच पटकन. काय झालं? इंद्रजी साहेबांचा फोन आलाय. असं कसं काय त्याने डायरेक्ट फोन केलाय? तिकडे काही वाईट साईड नसेल ना घडलं? अगं आता ती फोन उचलल्याशिवाय कसं कळणार? उचल उचल. वय. हॅलो, बोला की इंद्रजित साहेब. अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, मला असं साहेब वगैरे नका म्हणत जाऊ ना. बरं बरं, बोला की जावई बापू. अचानक कसं काय फोन केलाय? तिकडे समजा ठीक आहे ना? राणी नीट आहे ना? नाही नाही, ती ठीक आहे. मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय. मला एक सांगा, राणीला खायला काय आवडतो? हा, खायला काय आवडतं म्हणजे? काय आवडतं म्हणजे तिची फेवरेट डिश असेल ना एखादी. म्हणजे जेवणात काय आवडतं तिला? त्याचं काय, मी आज जेवण बनवतोय, सो मी विचार केला की तिला सरप्राईज वगैरे यु नो. असं आहे वय. चालतंय. आता राणीला, हा आवर, राणीला वांग्याचं भरीत लय आवडतं. पण तुम्हाला जमाल का बनवायला? वांग्याचं भरीत? ते वांग्याचं भरीत थोडं डिफिकल्ट होईल हो. एखादी इझी डिश सांगा ना मला. हा, अहो मग तिला सोयाबीनची भाजी बी लय आवडती. मी जेव्हा बनवते का नाही तेव्हा अक्षी चाटून खाती बघा ती. नाही, कसं आहे ते मान्य आहे, पण मी बनवायला जाईन तर कदाचित प्लॅन फसू शकतो माझा. मला एखादं इझी सांगा ना ऑप्शन कुठला तरी. मग हा, अहो तिला फुलवर आणि वाटाण्याची भाजी बी लय आवडती. ती बी चांगली मनापासून खायला ती बघा. ओके, फ्लावर वाटाणा चालेल. फ्लावर वाटाणा मी ट्राय करू शकतो. पण त्याच्यासोबत अजून आणखी काही? अजून फुलवर वाटाण्याच्या भाजी सोबत का नाही वाईस डाळ बी टाका. आणि नाहीतर असं करा, बटाट्याची भाजी करा आणि 4 घावणं करा. नाही हो, घावणे वगैरे मला नाही जमणार. मी एक काम करतो, बटाट्याची नाही काय म्हणतात, फ्लावर वाटाणा बनवतो आणि त्याच्यासोबत डाळ, हे 2 मी करतो. हा, ही बी चालतंय बघा.
पण ऐका मी काय म्हणतो, मी तुम्हाला फोन केलाय हे राणीला सांगू नको. तू सांगू नको मला काही. तुझ्या मनातलं मला सगळं कळलं ना. आणि तुझ्या मनातलं मी नाही ओळखणार तर अजून कोण ओळखणार ग? सर पाणी देता का? पाणी? हे बघ, मी पाणी अजिबात बघू शकत नाही तुझ्या डोळ्यात. तुझ्याशी मी किती इमोशनली अटॅच आहे तुला माहिती आहे ना. असं का करतेस तू? हा, हे बघ, ऐक माझं ऐक, मी समजवतो तुला. तू असं काय करतेस? समजून घे ना जरा मला. हा सर आता तुझ्याशी नाही बोलणार तर मी कोणाशी बोलणार? तुझ्यासोबतच सगळं शेअर करणार ना मी. तूच आहेस एक जवळची. तुला किती वेळा सांगितलंय मी. राणी एक मिनिट हे ठेवून दे ना. हा, मी तुलाच म्हणतोय की हे तू ऐक माझं. आणि तू सांगितलंस आणि मी ऐकणार नाही असं होणार आहे का? आणि तू अशी काय करतेस? मी तुला किती वेळा प्रेमाने समजवलंय. प्रेमाने समजवलेलं समजून घेत जा ना. हो, आय नो तू मला मिस करतेस, पण मी पण तुला मिस करतोय ना. आता मी हेल्पलेस झालो तर मी काय करणार? मी ट्राय करेन ना तुला भेटेल असं. हॅलो ए बाई, कोणच ग तू? हा नाही आहेस कोण तू? आणि माझ्या नवऱ्याशी असं गुलुगुलू बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? तू ना हे बघ, परत जर असं केलंस ना तर गाठ माझ्याशी. या हुकमाच्या राणीचा हुकूम खूप महागात पडेल तुला. तू ना परत जर असं केलं. अगं राणे, आई आई बुवा, मी बोलताय का सरांची? अगं वय, पण तू बसलीस की ग पुरी? तुम्ही दोघं पण यांच्यात सामील होऊन खूप आगाऊपणा करायला लागलाय. तू ना ठेव फोन, मी करते नंतर फोन. अगं राणे, अगं मिस करत होती मग. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप हसू येत आहे ना तुम्हाला? हे बघा, हे असं मस्करी केली, ऍक्टिंग केली ठीक आहे, पण खरंच जर असं काही केलं ना तर तुम्ही बघा, मला अजिबात आवडत नाही. सॉरी आय एम रिअली सॉरी. मी हे का आता खूप हसू येतं ना तुम्हाला? मी ना जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. ऐक ना, मी खरंच मस्करी करत होतो. तू असं काय करतेस? समजून घे ना. तुला माहितीये ना मी थोडा गमती माझा स्वभाव आहे. तरी सुद्धा मला नाही बोलायचंय तुमच्याशी. चाललंय मी. आणि काय झालं? हुकमाच्या राणीला राग आलाय का माझा? ठीक आहे, मला चांगलं माहिती आहे तुझा राग कसा घालवायचा. सर काय करताय तुम्ही? आबा येतील. आबा येतील, तुम्ही सोडा बघू मला. सर ऐक, सोडा. काय झालंय? हुकमाच्या राणीला तिच्या नवऱ्याने तिची केलेली मस्करी आवडली नाहीये का? बरं ठीक आहे, मी माफी मागतोय ना तुझी. प्लीज रागवू नकोस ना माझ्या. हे सगळं चालणार नाही हा माझ्या बरोबर. खूप मस्करी सुचतीये ना, खूप जास्त आगाऊपणा सुचतोय बरं का सर तुम्हाला. अशीच मस्करी मी सुद्धा करेन तुमच्या बरोबर एक दिवस. मग बघा मजा येते का? अरे मास्टर शेफ इंद्रजित माणिक, चला फ्लॉवर वाटाणा बनवूया. आपला प्लॅन सक्सेस झालाच विक्रांत. फायनली त्यांची फॅमिली आपण ब्रेक केलीच. ते एकत्र आहेत याचं त्यांना खूप कौतुक आहे ना. फॅमिली करत असतात. आता रोज एकमेकांना कसे शिवाय शब्द देतात बघ. एस्पेशली ती पुढे करणारी म्हातारी मालती नावाचा बॉम्ब रोज कसा फुटतोय ना ते बघ आता. शेअर्स. तेच तर हवंय ना विक्रांत आपल्याला. तो इंद्र आणि राणी किती माझात बोलले होते. हे घर ते मिळवून दाखवणारच. पण काय झालं? ती म्हातारीच आपल्या घरात आली. त्यांनाही मान खाली घालून भीक मागत या घरात यावं लागतं की नाही बघ. जस्ट वेट अँड वॉच. विक्रांत, मला त्यांचे केविलवाणे चेहरे बघायचे. त्या राणीने लॉचे पेपर दिलेत. तिची खरी परीक्षा आता सुरू झाली.
मालती नावाच्या तोफेसमोर रोज तिला तोंड द्यावं लागणार. आणि काय रे, ती मालती ती तर आपल्या घोळात अगदी सहजासहजी आली. किती बिंडोक आणि बेअक्कल आहे ती म्हातारी. मी नाही, तुम्ही मूर्ख आहात. मी या घरात आलीये तुम्हाला या घराच्या बाहेर काढायला, आणि ते मी लवकरच करून दाखवेन. अगं बया, राणीचा फोन. अव फोन आलाय राणीचा, बाहेर या लवकर. आलो आलो. आई बुवा, कसे आहात तुम्ही दोघं? अगं आम्हाला काय होतं या, आणि तू तिकडे आनंदात असलीस का नाही, काय इकडे आम्ही खुश असतोय बघ. नाहीतर काय राणे, तू आनंदात आहेस ना ग? बुवा, मला काय झालंय हो तेव्हा? मी मस्त एकदम आनंदात आहे. असं होय, मग आम्हाला बी कळू दे की तू लय आनंदात का आहेस ती. हा आई असं काय करते? आता परीक्षा संपली आहे ना माझी, पेपर चांगले गेले. आता एकदा का मी पास झाले की लॉयर होईल ना, म्हणून आनंदात आहे. अरे देवा, देवच पावला म्हणायचं बघ. राणे, म्हणजे तुझं सपन आता पुरं होणार की ग बाय? आपली राणी आता वकील होणार. राणे, तुझी मेहनत, तुझ्या डोळ्यातली स्वप्न सगळी फाल आली बघ. हो मग बुवा, आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, हे सगळे इंद्रजित सरांमुळे शक्य झाले. अहो तुम्हाला पण माहिती आहे ना, मी ही परीक्षा द्यायला किती खस्ता खाल्ल्यात, किती अडचणी आल्यात. कधी कॉलेजची फी द्यायला पैसे नाहीत, अभ्यासाची पुस्तकं घ्यायला सुद्धा पैसे नसायचे. कधी कधी असं वाटायचं की मला हे सगळं जमणारच नाही, पण शेवटी मी ही परीक्षा दिलीच. आणि हे सगळं इंद्रजित सर होते ना सोबत, म्हणून शक्य झाले. आता मी माझ्या स्वप्नांच्या मागं परत धावू शकते. अगदी बरोबर बोलतेस बघ तू. अगं तू खरंच लय नशिबान आहेस बघ. तुला इंद्रजित साहेबांसारखा नवरा मिळालाय, एवढं चांगलं सासर मिळालंय. अगं तुझ्या शिक्षणासाठी ती सगळी तुझ्या पाठी खंबीरपणानं उभी राहतात आणि तुझ्या स्वप्नांना ताकद देतात. ही लय मोठी गोष्ट आहे पोरी. राणे, तू खरंच लय लय मोठी हो बाय. राणे, अगं इंद्रा साहेबांसारखा लाख मोलाचा माणूस तुझ्या वाट्याला आलाय. त्याला दुखू नको, त्याला कायम जपूर. आता हे तुला सांगायची गरज नाही मला, कारण तू जर त्याची मनं जिंकली नसतीस तरी समजा झालंच नसतं बघ. राणे, काय ग, हाताला काय लागलंय पुरी? अगं कुठं पडलीस का काय? बोल की राणे, काय झालंय तुझ्या हाताला? अगं पडले नाही मी, ते परीक्षेचा शेवटचा पेपर होता तेव्हा माझ्यावरती हल्ला झाला आणि हे लागलं मला. वाईच दुखतंय, पण आता बरी आहे मी, तू नको काळजी करू. काय बोलतेस राणे? असं कसा हल्ला झाला आणि कुणी केला हल्ला तुझ्यावर? आता तुझे पेपर देणार, कुणाचं काय वाईट होणार होतं ग? हे बघा, आता शांतपणे ऐकून घ्या. हा हल्ला मालती मॅडमने घडवून आणला होता. ती गुंड त्यांनी पाठवली होती, पण मला असं वाटतंय की हे सगळं त्यांनी उर्मिला त्यांच्या सांगण्यावरून केलं. काय बोलतेस राणे तू? मला काही झालं नाही. त्यावेळी अचानक इंद्रजित सर तिथे पोहोचले आणि मी वाचले सुद्धा, आणि माझा पेपर सुद्धा त्यांनीच लिहिलाय. तुम्ही ऐका, इंद्रजित सर माझ्यासोबत आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. आई, मी तुला नंतर फोन करते. अगं राणे, पण अगं अगं ऐक तरी. आणि तू इथे हा काय पसारा मांडून ठेवलाय? काय केलं तुम्ही? बापरे, आता कसं बरं आवरायचं हे?
मलाच नाही 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 आवरावं थांब लागतंय. थांब 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 तू 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 नाही काय काय कर तू काही करू नकोस तुझ्या हाताला लागलंय ग मी मिस्टेक केली ना मी सगळं सावरून घेईन तू मला सांग कसं करायचं मी करतो सगळं हे बघा तुम्ही जेवढी मदत केली आहे ना तेवढी बास झाली. आता मला आवरू द्या हे सगळं. राणी ऐक ना अगं तुला लागलंय हाताला ते दुखेल आणखी मी करतो सांगितलं ना तुला सगळं मग असंच पडू द्यायचं का? मी आवरेन एका हाताने पटपट. म्हणजे तू माझं ऐकणारच नाहीयेस का नाही ऐकणार आहे आता मी तुमचं. सॉरी बरं का. आणि अगं पेन होईल तुझ्या हाताला लागलंय मी करतो ना सगळं ऐक ना माझं सर मग हा पसारा काय असंच पडू द्यायचा का? आवरावं तर लागेल ना आपल्याला. हे सगळं बघून तर कळते की सर माझ्याच आवडीचं सगळं बनवत होते. पण यांना कसं कळलं की मला काय आवडतं? हा, आई आणि बुवांना फोन केला असेल. मालती आई, मालती आई, मालती आई. काय ग काय झालं? तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. आलेच. सरप्राईज? ओ कसलं सरप्राईज? या या बसा काकी बसा तुम्ही. अरे अहो तुमची लाडकी सून तुम्हाला सांगते की बसा. उर्मिला काकी तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे ना. उलट आनंदात आहे, आयुष्य आरामात जगते. मालती आई, आज तुमचे आवडते पदार्थ सगळे मी माझ्या हातानं बनवलेत. खूप मन लावून स्वयंपाक केलाय मी खास तुमच्यासाठी. उर्मिला अगे एवढं सगळं करायची काय गरज होती? गरज होती नाही. तुम्ही इतक्या दिवसांनी फायनली आपल्या घरी आलात. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झालाय. कसं सांगू तुम्हाला? हो पण तरी एवढं सगळं. आता माझ्या सासूबाई घरी आल्यात म्हटल्यावरती सुनेनं त्यांचं स्वागत गोड खाऊ घालून करायला नको म्हणून हे सगळं केलं. खरं सांगू का मालती आई, तुम्ही नव्हता ना तर तुमची खूप आठवण यायची. मी देवाकडे रोज प्रार्थना करायचे की तुम्ही लवकरात लवकर या घरामध्ये याव्या म्हणून. असो, तुम्ही पटापटा जेवण करा बरं आणि मी माझ्या हातानं बनवलेलं जेवण कसं झालं हे सांगा. हे सगळं त्या मल्हार कॅटरर्सवाल्याकडून ऑर्डर केलंय मला माहिती आहे. पण उर्मिला आव कसं आणते? कॉन्फिडेंटली खोटं बोलणं हिच्याकडूनच शिकायला हवं कोणी. बरं सर, मी काय म्हणते, तुम्ही आता खरंच बाहेर जाऊन बसा. मी आवरते. हा नाही नाही आवरणार तर मीच आहे सगळं हे तू बाहेर जाऊन बस. कसं बरं आवरून घेणार आहात तुम्ही? आधीच केवढा गोंधळ घातलाय पाहिलं ना. गोंधळ कोणी घातलाय? मी घातलाय ना. मी आवरून घेईन सगळं तू बस बाहेर. सर का हट्ट करताय तुम्ही? या आधी तर जेवण बनवण्याचा एवढा हट्ट नाही केलं. कारण मला तेव्हा तुझ्या आवडीचं जेवण नव्हतं बनवायचं आता मला तुझी फेवरेट डिश बनवायची तुझ्या हाताला लागलंय तू बाहेर जाऊन बस. दॅट्स फायनल. पण तुम्हाला तर माहिती नाहीये ना मला काय आवडतं. तू ऐक ना माझं ऐक. हे बघ इकडे ये. इथे बस. तू इथे बस. मी सगळं करतो आणि तू इथे बसून बघावं तर बाहेर नको जाऊस. हा सर तुम्ही आता माझं ऐका. हे बघा तुम्ही माझ्यासाठी हे एवढं सगळं करताय ते कळतंय मला आणि मला खूप भारी वाटतंय खरंच. पण हा असं नाही जमणार तुम्हाला एकट्याने, मला माहिती आहे. बरं मी काय म्हणते, आपण दोघांनी जसं मिळून पेपर लिहिला ना तसं आपण मिळून स्वयंपाक करूया. हा ठरवलंच आहेस माझं नाही ऐकायचं तर मी काय बोलणार. चला करूया दोघं मिळून. चला. आधी तर आपल्याला हे सगळं आवरून घ्यावं लागेल. आता तुम्ही एक काम करा, ते बटाटे उचलून घ्या, मी आवरते तोपर्यंत. आता आता तुम्ही ना हे वटाणे निवडून घ्या, मी तांदूळ निवडते. ओके. मालती आई, करता ना सुरुवात? प्लीज जेवा ना. हो हो माझ्यासाठी इथे पंचपक्वान्न वाढलंय आणि माझ्या इंद्राणी आणि यांनी काय खाल्लं असेल तिथे. ते जेवले तरी असतील का? काय झालं मालती? भाऊजींची आठवण येते का? मला काय येईल त्यांची आठवण? त्यांना आली ना तर ते येतील इथे.
मालती आई, कसं झालंय? आवडलं का तुम्हाला? खूपच सुंदर झालंय जेवण. छान जमतंय तुला. थँक्यू सो मच मालती आई. तुमचं हे कौतुक ऐकण्यासाठी माझे कान आतुरले होते. थँक्यू सो मच. आज हे आणि माझा इंद्र इथे असते ना, तर त्यांनाही इतकं छान जेवण जेवता आलं असतं. पण नाही, त्यांना त्या राणीचा पुळका आलाय ना. त्यांना राहू दे त्या झोपडीतच. काय खायचे ते खाऊ देत. आणि इथे इथे आले असते तर छान आनंदात आयुष्य आरामात जगता आलं असतं. पण नाही, त्यांच्या डोळ्यावर ना ती राणी नावाची पट्टी बांधून घेतली त्यांनी. तिच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही त्यांना. असू देत मालती आई, नका काळजी करू. त्यांच्याही डोळ्यावरची पट्टी नक्कीच उतरेल. येतील ते घरी आपल्या. आपण आणूयात. डोंट वरी. मला फक्त हे आणि माझा इंद्र इथे आलेले हवेत. ती राणी नावाची अवदसा मला माझ्या डोळ्यासमोरही नकोय. सर, अहो ते वाटाणे तुम्ही सोलून जर खाणारच असेल तर भाजीत काय टाकायचं बरं? सॉरी, पण छान लागतात कच्चे. पण कशाला भाजी बनवतो? कच्चेच खाऊया ना. कमी का? सर, सर, मागच्या वेळी मी समजवलं होतं ना तुम्हाला. कांदा कापत असताना हे असं बघू, असं डोक्यावर ठेवलं ना की मग रडू येत नाही. हा, चांगली आयडिया तुझी. विसरलो होतो मी. विसरले होतात का? मी माझ्या हाताने डोळे पुसले असते तर बरं वाटलं असतं तुम्हाला, म्हणून केलं. आता आलीसेस तर दे ना पुसू. थँक्यू राणी. मी करतो. इंदिरा, राणी, तुम्ही दोघं जण बिझी आहात का? नाही, काय झालंय, मी देवळात गेलो होतो, तो प्रसाद घेऊन आलोय. तुम्ही बिझी असाल तर मी नंतर येतो. तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ तुम्ही खरंच बिझी दिसताय. मी आलो नंतर. अहो नाही ना आबा, असं काय करताय? नाही ते बिझी वगैरे काय नाही. ते मी जेवण बनवत होतो. अच्छा अच्छा. ते लागले ना मला तर सोबत बनवत होते. बर बर बर. द्या ना तुम्ही प्रसाद देत होता. घ्या. एकच देऊ का दोन वेगळे देऊ? द्या. परोक्षित लागले हाताला. करा, जेवण करा.